दिग्दर्शक लेखक प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनातून साकारण्यात आलेला देऊळ बंद 2 या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडलेले आहे. पहिल्या 11 दिवसामध्ये 50 कोटीहून अधिकची कमाई त्याने बॉक्स ऑफिसवर केलेली आहे आणि एक नवा विक्रम मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या इतिहासामध्ये करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत दिग्दर्शक प्रवीण तरडे आहेत, निर्माते कैलास वाणी आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. 11 वर्ष प्रतीक्षा करावी लागली खरं तर देऊळ बंद पहिला चित्रपट आल्यानंतर. 11 वर्षानंतर आज चित्रपट आला. 2-3 गोष्टी प्रामुख्याने या चित्रपटामध्ये आहे, कारण 50 कोटीचा बॉक्स ऑफिसवर जे काय मिळवलं ते मिळवलं. मात्र पुन्हा एकदा स्नेहल तरडेचं कमबॅक या चित्रपटाच्या माध्यमातून झालं. तुमच्यासाठी देऊळ बंद भावनिक होता. अ, चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारे मोहन जोशी पुन्हा एकदा नव्याने उभे राहिले. एकूण कसा प्रवास होता आणि या यशाबद्दल काय सांगाल? अ, या यशामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे, कारण सिनेमा हे मिक्स आर्ट असते. त्यामुळं माझ्या सगळ्या टीमचा या यशात वाटा आहे. तू म्हटला तसं बरोबर आहे. स्नेहलचं कमबॅक आणि मोहन जोशी सरांचं कमबॅक, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी या सिनेमात होत्या. पहिल्या 11 दिवसात 50 कोटीचा टप्पा क्रॉस करून आज अजूनही घोडदौड जोरात चालू आहे. काहीतरी मोठा इतिहास घडू शकतो. त्यामुळं देऊळ बंद हा जितका माझ्यासाठी भावनिक विषय होता, तितकाच आमच्या निर्माते कैलास वाणींसाठी सुद्धा होता. आणि त्या भावनेतूनच जे काही आम्ही अनेक निर्णय घेतलेत, ते त्या एका स्वामी सेवा या भावनेतूनच घेतले होते. आणि सिनेमा तुला माहितीच आहे, कुठला जर सोशल ॲस्पेक्ट नसेल तर असा सिनेमा मी करत पण नाही, मला तसा काय रस पण नाही. त्यामुळं या सिनेमात शेतकरी हा महत्त्वाचा विषय होता. त्यामुळं हा सिनेमा मी खूप प्रेमानं आणि वेळ देऊन केला. यश पण दिसतंय. अनेक चित्रपट येतात ज्यामध्ये अशा पद्धतीने स्वामींना दाखवलेलं आहे. आजकाल स्वामी, बाबा, पुजारी, संत ह्यांच्यावर अनेक चित्रपट येतात. मात्र त्या त्या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेशापेक्षा ह्या अशा लोकांचं उदात्तीकरण करणे किंवा अंधश्रद्धेकडे वळवणे असं असतं. ही सगळी कलाकृती साकारताना कुठलं आव्हान होतं तुम्हाला तुमच्यासमोर असं? नाही, नाही, आव्हानाचा प्रश्नच नाही. कारण मी पहिल्या देऊळबंदच्या भागातून पण स्वामी काय दाखवले हे लोकांना माहिती होतं. मुळात चमत्कार, भोंदूगिरी, जादूटोणा या सगळ्याच्या कंबरड्यात लाथ घालण्यासाठीच हा सिनेमा आहे. त्यामुळं स्वामी शेतकरी बनून आलेत या सिनेमात. आणि शेतकऱ्याला मी प्रतिपरमेश्वर मानतो. कारण देवानी जर माणूस नावाची कलाकृती बनवली म्हणून त्यांना देवत्व प्राप्त झालं, तर त्यांनी बनवलेल्या माणसाचं पोट शेतकरी भरतो. त्यामुळे शेतकरी हा सुद्धा प्रतिपरमेश्वर आहे. आणि स्वामी स्वतः शेतकऱ्याच्या रूपात या संपूर्ण सिनेमात आहे. सिनेमात 10-10 वेळा सांगण्यात आलं की जादूटोणा, चमत्कार या गोष्टीवर माझा विश्वास नाही, माझा कर्मावर विश्वास आहे, असं स्वामींच्या तोंडूनच डायलॉग आहेत. त्यामुळं सिनेमाचा दृष्टिकोन हा क्लिअर होता आणि जो होता तो यशस्वी पण झाला आहे. आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या नावाने अनेक सध्या चळवळी सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने राजकारणही केलं जातं. निवडणुकाही शेतकऱ्यांच्या नावाने होतात. शेतकरी प्रत्येक ठिकाणी शेतकरी या केंद्रस्थानी ठेवला जातो फक्त चर्चेसाठी. मात्र त्याचं काही होत नाही. या चित्रपटातनं तुम्ही शेतकरी दाखवला. काय या शेतकऱ्यांच्या वेदना तुमच्या होत्या चित्रपटापूर्वी? चित्रपटात जे दाखवलं ते दाखवलंच. मात्र शेतकऱ्याबद्दल काय तुमच्या वेदना आहेत? हे बघ, या सिनेमात आम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय केलं, आजपर्यंत एक प्रथा आहे, सरकारवर प्रशासनावर झडकून टीका केली की जणू काही आपण शेतकरी आंदोलनं उभी केली असं होतं. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ते टाळलं. आम्ही कुणाच्या टीकेत बिकेत पडलोच नाही. आम्ही सरळ शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी त्यातून मुक्त करण्यासाठी उपाय कुठले, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणं कुठली, याचा अभ्यास करून ठोस काहीतरी उपाय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. बहुतांशी लोकांना असं वाटतं की कुणावर तरी टीका केली, कुणाविरुद्ध तरी आंदोलन केलं म्हणजेच शेतकरी प्रश्न हाताळला. जे लोक असं करतात ते सगळ्यात मला शंका येते सगळ्या गोष्टींबद्दल. कारण तुम्हाला शेतकरी आत्महत्या थांबवायच्यात तर तुम्ही मैदानात उतरा, थेट शेतकऱ्यांकडे या.
कुणावर तरी टीका करून स्वतःची घरं गरम करण्यात अर्थ नाही. तसं होतंय. तसं होतंय का नाही मला माहितीच नाही, कारण मी त्यात पडत पण नाही. मी काय केलं, मला शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी काहीतरी पोटतिडकीने वाटत होतं, कारण स्वतः शेतकरी आहे. तर मग मी शेतकऱ्यांवर सिनेमा बनवला. त्यातून पण उगीच शेतकऱ्याला मी काय सांगितलं, की बाबा तुझ्या आत्महत्येची कारणं तू शोध. तू कुणाकडं तरी जर शोधायला गेलास तर तुझ्या पदरी निराशाच पडणार आहे. त्यामुळे तुझ्या आत्महत्येची कारणं तू शोध, तुझ्या घरच्यांनी शोधावीत, आणि त्यातूनच आता आत्महत्या आपल्याला संपवता येतील. चित्रपटाच्या पलीकडे जाऊन सर येत्या काळात ह्या आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल किंवा अलीकडे शेतकऱ्यांना अनेक समस्या आहे ह्यासाठी प्रवीण तरडे मैदानात उतरलेले बघायला मिळेल. अरे म्हणजे मी तेच करतोय की, म्हणजे आजपर्यंत मी तेच करत आलोय की शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असू दे त्याच्या विरुद्ध वेळोवेळी आवाज उठवतो. आता मराठवाड्यांचा ओला दुष्काळ आला, मी विचार बरं निर्मात्यांना शूटिंग केलं का? मी म्हटलं त्या मराठवाड्यात दुष्काळ पडलाय, लोकांच्या घरात पाणी शिरलंय, आणि आपण इथं कसले सिनेमे करत बसलोय. मी सिनेमाचं शूटिंग थांबवलं. मी स्वतः माझ्या खिशातनं आधी पैसे काढले. मग मला निर्मात्यांनी बरेच दिले, माझ्या काही मित्रांनी दिले, माझ्या ऑस्ट्रेलियातल्या काही संस्थांनी दिले, आमच्या उद्गार पुणे नावाच्या संस्थेने दिले, आणि सगळ्यांनी पैसे काढून आम्ही ते सर्व पैसे मराठवाड्यातली जी शेतकऱ्यांची पोरं इथं पुण्यात शिकायला आहेत त्यांचं 2 महिन्याचं मेसचं भाडं आणि काय लायब्ररीचं भाडं, घर भाडं ह्याचे पैसे दिले. अशा 355 जणांना आम्ही पैसे दिले. त्यावेळी मला सिनेमा नाही महत्त्वाचा वाटला. सर आता थोडं चित्रपटाकडे येऊयात, चित्रपटाच्या कमाईकडे. सातत्यानं आपण मराठी चित्रपट असेल, मराठी विचारवंत असेल, सातत्यानं एक ओरड करतात की मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातला जो चाहता वर्ग आहे किंवा प्रेक्षक वर्ग आहे हा भाव देत नाही, आणि तेच जर बघितलं तर तुलना केलेली जाते की साऊथचे चित्रपट कसे तिथले लोक डोक्यावर घेतात. तुम्ही या सगळ्या जो साऊथच्या चित्रपटासोबत आपली जी तुलना सातत्यानं केली जाते याकडे कसं बघतात, आणि जर साऊथचे चित्रपट डोक्यावर घेत असेल, मराठी चित्रपटांना घेतलं जात नसेल असं जर म्हणत असेल काही चित्रपट दिग्दर्शक विचारवंत, तर मग देऊळ बंदला इतकं यश कसं? हे बघ, मुळात या देशातल्या फिल्म इंडस्ट्रीचे आपण बाप आहोत. एका मराठी माणसानं सुरू केलेला व्यवसाय आहे हा. त्यामुळं आपली तुलना कुणाशी नाही होऊ शकत, सगळ्यांच्या तुलना आपल्याशी होऊ शकतात. आता साऊथ इंडस्ट्रीचं जे तू म्हणतोस ना, तिथल्या माणसाने त्या मातीवर, त्या भाषेवर, तिथल्या वेशभूषेवर, तिथल्या खाद्यपदार्थांवर प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं. महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच ग्लोबल राहिला आहे. जगभरातली कुठलीही डेव्हलपमेंट पहिली महाराष्ट्रात येते. त्यामुळे महाराष्ट्र खूप विकसित होत गेला. अशा वेळी मराठी सिनेमाला हे नाही ते नाही असं मी तरी नाही म्हटलं पाहिजे. का? माझे 6च्या 6 सिनेमे सुपरहिट आहेत. माझा कुठला सिनेमा पडला आहे? पहिला देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 1, धर्मवीर 2, आता देऊळ बंद 2. मी ज्यावेळी सिनेमा प्रदर्शित केला मला भरपूर स्क्रीन मिळाल्या, भरपूर शो हाऊसफुल मिळाले. आता बघ ना, 11 दिवसात 50 कोटी, आता 60 कोटीच्या दिशेने आम्ही पाऊल टाकलं. पण त्यामुळं माझी अजिबातच तक्रार नाही अशी कुठली. मराठी माणूस अप्रतिम प्रेम करतो सिनेमावर, फक्त त्याला चांगलं द्यावं लागतं. मराठी माणूस कुठल्याही इकडचं तिकडचं खाणारा नाही आहे, त्याला सगळं छान लागतं. तर आता हे बघ, हा आहे ना, हा मे महिना गोल्डन मे असं म्हटलं पाहिजे चित्रपटसृष्टीतला. 1 मेला राजा शिवाजी आला, रितेश देशमुखांचा. 21 मेला देऊळ बंद आला माझा. 31 दिवसात फक्त 2 सिनेमांनी 185 कोटीच्या पुढं केला ना व्यवसाय. बस की, अजून काय पाहिजे? झाला की मराठी सिनेमा मोठा, आणि दोन्ही मराठी लेखक दिग्दर्शकांनीच केला, सगळे मराठीच कलाकार आहेत, झाला की मोठा. तुम्ही आत्ता तुमच्या बोलण्यात एक उल्लेख आला की दक्षिणेतली लोक, त्यांची खाद्य संस्कृती, भाषा या सगळ्यांवर त्यांचं नितांत प्रेम आहे. महाराष्ट्रात ग्लोबलायझेशन जास्त होतं म्हणून सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतात, पण ग्लोबलायझेशन होत असताना कुठतरी मराठी प्रेम मागं पडतं असं वाटतंय का? आणि महाराष्ट्रात सातत्यानं आपल्याला मराठी विरुद्ध अमराठी असा वाद का बघायला मिळतो? थोडा वेगळा प्रश्न आहे. मराठी विरुद्ध अमराठी वाद काय, तो कसा होतो, का होतो, हे आता मी याच्यावर बोलू शकत नाही, कारण माझ्यापर्यंत तितकासा तो आलेला नाही. माझ्याशी येऊन कुठल्या अमराठीने वाद घालण्याची अजून तरी हिंमत केलेली नाही. केली तर मी ती करू पण देणार नाही. बरोबर?
मी थोडा त्या बाबतीत महाराष्ट्रप्रेमी आहे. माझं मराठी भाषेवर प्रेम आहे. माझं पोरगं मराठी मीडियममध्ये शिकतं. त्यामुळं माझ्यापासून मी सुरुवात केलेली आहे मराठी प्रेमाची. आता ज्याचा त्याचा मुद्दा, हां, मराठी भाषेवर बोलणारे, महाराष्ट्रावर बोलणारे नेते मला खूप आवडतात. माझं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे, याच्यात दुमतसुद्धा नाही. पण मी कुणाशी वाद घालायला जाणार नाही आणि माझ्याशी कुणी वाद घालायला आलं तर त्याला सोडणार नाही. इतकं साधं आहे. पण कुणी घालू पण नाही भाषा महाराष्ट्रात मराठी या विषयावर वाद घालू नये असं वाटत नाही? अरे म्हणजे नाहीच झाला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात मराठीवरून वाद आपल्याशी कोण घालणार? आपण ऐकून घेऊ. मराठी माणसं ऐकून घेऊ आपण. मराठी माणूस अस्मितेच्या बाबतीत कट्टर आहे. तो कुणाचंही असलं ऐकून घेणार नाही. आता बघ ना, देऊळबंदमुळे 2 हिंदी सिनेमांचं नुकसान झालं. त्यांच्यात कुरबुरी झाल्या, वादावादी झाली. त्यांनी जरा उठवण्याचा प्रयत्न केला. आलं का कुणी आपल्या अंगावर? कारण आता आपण असं खणखणीत वाजणारं नाणं दिलंय की समोरचे आवाज करूच शकत नाहीत. आपलं नाणं खणखणीत पाहिजे फक्त. नाही तर आपण काहीतरी न चालणारं बनवायचं तर चित्रपट मालक गृहांना पण त्यांनाही व्यवसाय करायचा आहे ना रे. एका चित्रपटगृहाचं महिन्याचं भाडं 20 आणि 30 लाख जातं. तर त्यालाही चालणाराच सिनेमा आपण दिला पाहिजे. रितेश देशमुख सर आणि माझ्यापासून सुरुवात झालेली आहे, पुढेही होईल. आता एक घबाडकुंड नावाचा सिनेमा येतोय, नवीन लेखक दिग्दर्शक आहे, सिंगल प्रोड्युसर आहे, तोही चांगला चालेल. खूप अप्रतिम दिसतंय त्याचं दिसणं, तर मजा येईल. किती तुमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे? कारण 3 गोष्टी एकत्र होत आहे. रेकॉर्ड तुटला, पुन्हा पहिलाच प्रश्न, मोहन जोशी सरांचं कमबॅक, स्नेहल तरडेंचं कमबॅक. अरे मी तुला एक सांगू का, ज्यांनी ज्यांनी माझा स्ट्रगल पाहिलाय त्यांना तू विचार की हे यश काही एका दिवसात आलेलं नाही. अरे बापरे, 1995 साली मी पहिली एकांकिका केली, ते आजपर्यंत म्हणजे 31-32 वर्ष झालं फक्त दिवस रात्र एवढा विचार केलाय रे. नाटक सिनेमा, नाटक सिनेमा, नाटक सिनेमा, दिवस रात्र 6च्या 6 सिनेमे माझे चालले. पण या सिनेमाने जे दिलं ना, त्याने मी थोडासा म्हणतो ना आपण, एक असा खवळलेला समुद्र एका सर्टन स्टेजला शांत होतो, तसं फील मी आत्ता करतोय. एक स्वप्न पाहून आपण आलेलो असतो आणि त्या स्वप्नाची पूर्ती झाल्याचा आनंद मला आत्ता मिळाला आहे. कैलाश वाणी सर आहे, त्यांच्याशी एक प्रश्न 1-2 घेतोय. सर, कसं वाटतं अशा दिग्दर्शकासोबत, कारण रोकटोक अशा दिग्दर्शकासोबत काम करायला कसं वाटतं? कारण 2 गोष्टी आहे. एकतर ते सांगतात की त्यांची कलाकृती खणखणीत वाजणारी असते, पण त्यांना आम्ही जेवढं माहिती आमचं की त्यांना हस्तक्षेप नको असतो निर्मात्यांचा. हे बघा, पहिला 2015ला देऊळ बंद केला, पहिलीच आमची ओळख. आणि त्यांच्यात मी पाहिलं कष्ट करण्याची ताकद, सिनेमा उंच कोटीवर नेण्याची. आणि मी ढवळाढवळ करतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना जे वाटेल त्यांच्या मनासारखं करू देतो. कारण आमचं रिलेशन आहे, फॅमिली रिलेशन आहे. आमचं काही प्रोड्युसर आणि दिग्दर्शक असं आमचं नातंच नाही आहे. आणि स्वामींचं काम होतं आणि त्यांना मी सांगितलं की मला याच्यातनं स्वामी सेवा करायची आहेत आणि आपल्याला स्वामी जगापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्यांचं काम करणं म्हणजे एकदम सॅल्यूट आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे जे बघितलं मी शूटिंगच्या दरम्यान, काम करण्याची पद्धत, माणसं निवडण्याची पद्धत एक नंबर आहे. हे आनंद आहे मला त्याच्याबद्दल. काय वाटतं, हा तुमचा जो देऊळबंद 1 पासून सुरू झालेला प्रवासमध्ये 11 वर्ष थोडासा खंड पडला होता, येत्या काळात तुमचा प्रवास सुरू राहील असा असोसिएशन तुमचं? आमचं असोसिएशन देऊळबंद 11 भाग करतोय मी. देऊळबंद 11पर्यंत मी प्रवीण तरडे सोबतच काम करणार. म्हणजे त्यांच्या अंडर, म्हणजे त्यांनाच लेखक दिग्दर्शन हेच राहणार आहेत. त्याची सुरुवात झाली पण आहे. देऊळबंद 3 आम्ही डिक्लेअर पण केलेलं आहे. लवकरच आत्मनिर्भर भारत त्याच्यावर आहे. अमेरिकेत शूटिंग चालू होणार आहे येत्या 6 महिन्यामध्ये. आपण बघतोय की या सगळ्यात प्रवीण तरडे यांनी एक वेगळा जो आस्पेक्ट असतो चित्रपटासंदर्भातला आणि एक वेगळं उदाहरण मराठी चित्रपटसृष्टींसमोर ठेवलेलं आहे. खरं तर चित्रपटात कुठल्याही प्रकारचा अतिरंजकपणा नाही, मारधाड नाही,
कुठल्याही प्रकारे काल्पनिक गोष्टी नाही. आणि या सगळ्यात आपण बघतो की ह्यासोबतच चित्रपट एक कलाकृती निर्मिती करण्यासोबतच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी ह्या चित्रपटातही केला आहे. मग मुळशी पॅटर्न असेल त्या चित्रपटातही केला आहे. वेगवेगळ्या चित्रपटातनं कलाकृतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून एक सामाजिक संदेश आणि त्यासोबतच समाजसेवा करण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी मला महत्त्वाचा दिसतो. विषय राहिला जो बोलला पाहिजे की चित्रपट तर सुपर हिट चालला आहे माहिती आहे. निर्मात्यांच्या वतीनं बोलतो कारण हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. चित्रपटाचा खर्च, पब्लिसिटी, मेकिंग जाऊन जो प्रॉफिट उरेल, कारण आता तो खूपच जोरात चालला आहे, सर्व प्रॉफिट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी डोनेट करणार. 1 रुपयाचाही त्यांना कुठला मोह नाही. पहिल्या देऊळ बंदचा पण सगळा प्रॉफिट हा डोनेट केला होता, आत्ताही करणार. कारण ज्या भावनेनं मराठी प्रेक्षक हा सिनेमा पाहतोय त्यांच्या भावनेला दाद दिली पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे. म्हणून हे पैसे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या थांबलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी दिला जाणार. तर या पलीकडे कुठल्याच कलाकृतीमधनं कुठलाही आदर्श घेण्यासारखं असू शकत नाही. कारण एक वेगळा आदर्श देखील घालून प्रवीण तरडे या ठिकाणी देत आहेत. आणि सगळा खर्च महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी देत आहेत. आणि खरं तर शेतकऱ्यांच्या नावाने ऊर बडवून स्वतःचं घर भरणारे जे काही शेतकऱ्यांचे पुढारी आहेत त्यांच्या थोबाडीत एक चपराक म्हणावी लागेल. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.